अरे असं आहे, विधानसभेची मुदत संपलेली आहे आणि विधानसभेची मुदत संपल्यानंतर राजीनामा द्यावा लागतो आणि केअरटेकर म्हणून राज्यपाल त्यांची नियुक्ती करत असते. तशी ती केअरटेकर म्हणून मुख्यमंत्री राहतील आणि प्रत्येक पक्षानं आपापली विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवली. त्यामध्ये नेत्याची निवड झाली, जी की शिवसेनेची झाली, राष्ट्रवादीची झाली. भारतीय जनता पार्टीसुद्धा बैठक होईल आणि आपले आपले विधिमंडळ पक्षाचे नेते निवडले की सगळे एकत्र बसतील आणि श्रेष्ठीकडे जातील. श्रेष्ठी जो निर्णय देतील, ज्या काही भावना आहेत त्यांच्या कानावर टाकून जो काही निर्णय ते देतील तो मुख्यमंत्री होईल. कोण मुख्यमंत्री होईल? देवेंद्र फडणवीसांचं नाव दिल्लीतून फायनल झाले अशा पद्धतीची माहिती आहे. असं आहे, ती तुमची माहिती आहे. भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून माझीसुद्धा अपेक्षा आहे की भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री व्हावं म्हणून का न व्हावं. पण हे कोण्या एका माणसाच्या मतावर नसतं ना. सगळ्या आमदाराचं मत घेऊन आघाडीचे नेते एकत्र बसतील आणि त्यानंतर श्रेष्ठीकडे जातील आणि निर्णय करतील. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज आहेत अशा पद्धतीची माहिती होती. त्या बातम्या आहेत, कोणी नाराज नाही आहेत. महाराष्ट्रातली जनता खुश आहे. नाराज कसले? काय कारण नाराज असण्याचं? कारण सांगा, काय कारण नाराज असण्याचं? मात्र मग मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला कसा असेल? 5 वर्ष असेल की 2.5 वर्ष? तिघं पक्ष एकत्र बसून ठरवतील तो आमचा फॉर्म्युला. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पूर्णता संमती भेटेल असं वाटतं का माहिती? अरे प्रश्न तो नाही आहे चालला. महायुतीचे जे आमचे वरिष्ठ नेते आहेत ते जो निर्णय देतील ते आमचे खालचे तिन्ही नेते मान्य करतील. शेवटचा प्रश्न, साधारणतः किती तारखेपर्यंत शपथविधी जो आहे? 30 तारखेपर्यंत. म्हणजे 30 तारखेला होऊ शकतो? 30 तारखेपर्यंत. आपण पाहतोय की 30 तारखेपर्यंत नव्या सरकारचा शपथविधी जो आहे तो पार पडेल अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवेंनी दिल्याच पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन राकेश सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.